मित्रांनो, तर आपण काल फरदापूर येथे गेलो होतो. धम्म परिषदेचा कार्यक्रम एकदम चांगल्या रीतीने पार पाडलाय आणि तिथे भंते करुणानंद महाथेरो आणि दक्षिण कोरियामधले भंते किम जिन सून आणि श्री माननीय गिरीश भाऊ महाजन तिथे उपस्थित होते आणि आपण सर्व तो होतोच. पुढचा ब्लॉग आहे तो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपले पौरवाले लोकांनी तर नक्कीच पहा. आनंद पाहू शकता एकदम गाडी चालवत आहे. सभा भरत आहे ना तिथे संध्याकाळची. हाय गाइस, हम यहाँ पे कुछ चल रहा है कि नहीं भाई? चालू आहे ना, बॅग चालू आहे. हाय गाइस. अरे कोणत्या वाहन झाले? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मी तर मित्रांनो, पौर मध्ये इथे एक मॉल पडतोय, सिनेमा हॉल. वरती सिनेमा हॉल राहणार आहे. बाकी सुंदर पौर बाकी पुढे टाकू डायरेक्ट. इटीस घे ना, नाही पुढे घे डायरेक्ट. स्टँडर्ड जा. बघू शकता आनंद भाऊ किती काळजी घेतोय. आता पौरच्या बाहेर चाललो. आवाज काय माहिती रेकॉर्ड होतं का नाही होते, पण पाणी घेणं पडेल लवकर. पावले वाटलं पंधरा किती काय म्हणत नाही, 20 मिनिटं. हायवे ड्रायव्हर आहे. तर मित्रांनो, आता आपण फरदापूरला पोहोचतोय. आता फरदापूर आता बघू सभा आता चालू झालेली असेल, पण वाराचा टाईम आजच चाललं. फरदापूरला पोहोचलो आता आपण. मित्रांनो, कोणी फरदापूरला येत असेल आणि पाहुणे वगैरे असेल तुमच्याकडे, तर मी तुम्हाला सांगेल हे पहा, आर्यदीप म्हणून एक हॉटेल आहे, एकदम बेस्ट हॉटेल आहे.
केलं होतं मार्केटिंग नाही करते पण हॉटेलची सुविधा आणि तिथलचं वातावरण एकदम छान. काय ना हो. तर मित्रांनो आता फरदापूरला आला जस्ट पोहोचलोय आणि सभा आता चालू होणार आहे म्हणे आणि भयंकर गर्दी झाली आहे. खेड्यापाड्यावरून लोक रिक्षेमधून गाडीमधून येत आहेत आणि हे आंबेडकर नगर 50 ओके सगळं ओके. हो आधी अरे हो इकडे काय आहे इकडे गर्दी आहे माहिती का? हो मागच्या सापळाला जाऊ तिकडे किती होता मी बघ का मग मागच्या वेळेस मी पण किती काहीच गर्दी नव्हती अशी. हे बाय किती गर्दी आपल्याला भावले म्हणलं यावर्षी ना भयंकर गर्दी डायरेक्ट. मागच्या वर्षी सभेला आलो होतो नाही तर जास्त काही गर्दी नव्हती. पावसामध्ये. लोक रिक्षा करून 4 व्हीलरमध्ये किंवा 2 व्हीलर बाईकवर सर्व इथे सभेसाठी येत आहे. आता आपण पोहोचलो धम्म परिषदेमध्ये 19वी आहे यंदाची. बौद्ध समाजाचे लोक भयंकर दुरून दुरून आले, खेड्याहून पाड्याहून. ते पूर्ण रिक्षा पॅक करून आले बघू शकता. आणि इकडे नवीवाली लेणी आहे. नवीवाली लेणी सध्या बंद आहे. काय माहिती काय रिझन त्याच्या मागचं बंद आहे ते कधीची. त्याचा मागचा काही आढावा घेतला पाहिजे आणि ते लेणी चालू करून दिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये भरपूर काही नॉलेज आहे, त्याच्यामध्ये पाहण्यासारखं आहे. लेणीची माहिती दिली आणि भरपूर हिस्टॉरिकल गोष्टी त्यांनी ठेवल्या दिली. या नदीची हिस्ट्री कधी तुम्हाला सांगायला गेलं तर वाघूर नदीचं नाव असं पडलंय. या वाघूर नदीच्या डोंगरामध्ये भरपूर वाघ होते. तर ते वाघ पाणी पिण्यासाठी यायचे पण नदी एवढी खोल होती की ते वाघ त्याच्यामध्ये डुबून जायचे किंवा झरण्यामध्ये डुबून जायचे आणि ते डुबून गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये येऊन तिथे थांबाय म्हणजे असे साईडला किनाऱ्याला लागायचे. तर ते लोकांनी त्या टायमापासूनच वाघूर नदी असं नाव गृहीत धरून ठेवून दिलं आहे नदीचं. किंवा वाघ ह्या पाण्यामध्ये पडता वाहून येता. अर्धा 1 किलोमीटरचा रन्नापासून त्याच्यानंतर आपण पोहोचून जाऊ. आपली जोडी पण तिकडेच थांबलेली. मित्रांनो धम्म परिषदेमध्ये आता पोहोचलोय आपण. तर आपली पौरची टोळी इथे थांबली आहे. का म्हणते पौरची टोळी? मला फोन इथे फोटो पण आहे. प्रकाश आंबेडकरचा पण फोटो आलाय. आज कोणते कोणते फोटो आपल्याकडे?
शिवाजी महाराजांचा फोटो काय कितीचा आहे भाऊ? ते 350. दाखव एक वेळेस. भारी फोटो. काय प्राइस आहे? आणि वरचा सम्राट अशोकांचा 200 रुपये. कितीचा आहे? 200 200. एकदम अप्रतिम फोटो, एकदम भारी फोटो आहे. कमी दरामध्ये भेटतात तेच मोठी गोष्ट आहे. चला आता पुढे. मेळाव्याची खास गोष्ट म्हणजे इथे पुस्तकं असतात. कोणत्या पण प्रकारचे पुस्तकं, प्रत्येक तराळ अंतराळ भारी भारी एकदम छान छान पुस्तकं असतात. कुठे जा बाबा. तर आपण म्हणजे प्रत्येक वेळेचा असतो का इथे दरवर्षी? आपलं युट्यूबला चॅनल आहे नाही पौरचा आहे मी. हा सर, मग तुम्ही दरवर्षी ते बस हे असता का पुस्तक? दरवर्षी छान आहे. भारी. हे म्हणजे तुमची काही संस्था सारखं आहे असं काही? तुमची संस्था आहे काय? स्वतःच आहे. अरे चला, थँक्यू सर. जय जय. अरे कुठे गेला होता रे? तुला मी मायच्यान ब्लॉगिंग करते का? मग रे ब्लॉगिंग करतोय ना. बघू शकता डायरेक्ट तेवढं तर आता ना होते रे. तुम्ही बघू शकता आज आम्ही जास्त नको फिरव, खाली घेतो ना. तर मित्रांनो, या मराठी ब्लॉग तर आहे, पण आमची भाषा आम्ही तिथे राहतो जामनेर तालुक्यात, ते तावडी भाषा आहे. तर तावडी भाषा तुम्हाला ऐकायला भेटते. ते तुम्हाला शब्द थोडेफार काय ते कसे वाटते, पण आम्हाला आमची भाषा आवडते. आमची भाषा आमचं प्रेम आहे. तिकडे बघू शकता तुम्ही आपले अध्यक्ष भेटलेले आहे आपल्याला. नवदेवपूरचे अध्यक्ष आणि ते उपाध्यक्ष आहे. नवदेवपूरचे उपाध्यक्ष मोठे भाऊ मनोज मोरे यांनी आगमन झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे सर्व आई भैया उघडी गेला. मी ओरिजिनल इकडे बघू शकता तुम्ही धम्मपरिषद चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपल्याला आपले लाडके बंटी भाऊ आणि भैया भाऊ इथं स्कूटर बसलेले. तिकडचा पण शूट घ्यायला. तर मित्रांनो, यांना जेवढं हे करायचं होतं तेवढं करून घेतलं ब्लॉग मध्ये.
प्रभुरे सबुगना हे सब भगवतु सावक संग आहु नहीं हो बाबु नहीं हो दाखी नहीं हो अंजलि करनी हो अनुत्तरं पुण्यं खेकं लोकसाति सुपटिपन्नो भगवतु सावक संगो उदुपटिपन्नो भगवतु सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतु सावक संगो सर्वांनी उभं टाकावं पाठीमागे होते येत आहे यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अर्थपुरुष भूगला एष भगवतु सावक संगो त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर या धर्म परिषदेचं उद्घाटन दक्षिण कोरियाचे माननीय राज्यपाल माननीय किम जिल सुन अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ते या ठिकाणी उपस्थित होणार आहेत भगवतु सावक संगो उदुपटिपन्नो भगवतु सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतु सावक संगो सामीची पटिपन्नो भगवतु सावक संगो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अर्थपुरुष भूगला एष भगवतु सावक संगो आहु नहीं हो बाहु नहीं हो दाखी नहीं हो अंजलि करनी हो बघू शकता केडे किती आहे. तर मित्रांनो ती मूर्ती दिसते ना तिथे जायचं आता आपल्याला. तर चॉकलेट 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 कसली चॉकलेट आहे. स्ट्रॉबेरीचे तर एनर्जी साठी चॉकलेट दिले जाते. तर मित्रांनो बघू शकता इथे दोन दे अगरबत्ती फुलं असते का भाऊ. माचीस तिथे जाऊन आता फुलं अर्पण करायचे आपल्याला. गौतम बुद्धांना आपण पुष्प अर्पण करू, तिथे पूजा करू आणि वंदना घेऊ. ओके दिस इट. ते मागायचे.
तर तुम्ही केव्हापासून येत आहे धम्म परिषदेमध्ये इथे म्हणजे मला 2-3 वर्ष झाली यायला इथे. 2-3 वर्षापासून तुम्ही इथे नेहमीप्रमाणे येत असतात. हो हो. आणि काय मूर्त्या काय काय असतं आपल्याकडे? भगवंताच्या भगवान बुद्धाच्या, बाबासाहेबाच्या सर्व छोट्या मोठ्या सर्व साईजमध्ये असतात. घेऊन म्हणजे घेणारे इच्छुक असतील किंवा त्यांच्या खेडेगावामध्ये त्यांना बौद्ध विहारामध्ये मूर्ती ठेवायची असेल किंवा त्यांच्या सिटीमधले बौद्ध विहारामध्ये मूर्ती ठेवायची असेल तर दादांचा नंबर मी लिंकमध्ये टाकून देईल खाली किंवा व्हिडिओमध्ये टाकून देईल खाली, ते बघून घे जा. आणि मूर्ती तुम्हाला एकदम बेस्ट क्वालिटीची भेटेल. इथे अशोक स्तंभ पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकदम छान छान. थोडे छोटे मोठे आपलं हे बजेट आहे समजा, त्यानुसार मूर्तीची किंमत आहे समजा. ज्यांना वाटलं छोटी साईज वाटलं छोटी, मोठी वाटलं मोठी, त्या हिशोबानं आपल्या बजेटनुसार किंवा आपल्या ऐपतीनुसार सगळे जे येतं उपासक मूर्ती खरेदी करतात जे येतं. आणि सर गौतम बुद्धांच्या मूर्तीची काय प्राइस आहे? कुठल्या मोठी सर्वात का मोठी जी येतं जवळजवळ समजा 70-75 हजारपर्यंत. ते 70 ते 75 हजाराची मूर्ती बघू शकता तुम्ही. बुद्ध विहारासाठी आपण नो लॉस नो प्रॉफिटमध्ये जास्त फायदा नाही घेता, कमी बजेटमध्ये, जेणेकरून जे कोणी इच्छुक असेल त्यांना की त्यांच्या विहारामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीचं आगमन करायचं आहे तर तुम्ही दादांचा नंबर बायोमध्ये देईन.